नमस्कार. पुणे लोकसभेचं बिगुल वाजलं, प्रचाराचा धुरळा उडाला आणि मतदान देखील झालं. पुण्यातील लोकसभेचं मतदान 13 मेला पार पडलं. त्यानंतर आत्ता 4 जूनला देशामध्ये कोणतं सरकार स्थापन होईल याचा देखील निकाल लागणार आहे. आपण इथे रोज जॉगिंगला येणारे, चालायला येणारे काही मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत देशामध्ये कोणतं सरकार येईल, पुण्यामध्ये कोणता उमेदवार येऊ शकतो आणि त्यांच्या मनामध्ये कोणतं सरकार यावं असं वाटतं, याबद्दल आपण त्यांच्याकडनं थोडं जाणून घेणार आहोत. तर ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत जी रोज जॉगिंगला येतात, आज आपल्याला अनायासे सापडलेली आहेत. त्यांच्याकडनं आपण थोडं जाणून घेऊया कोणतं सरकार देशामध्ये येईल असं वाटतं. काय देशात नक्की BJPचं सरकार येणार, मोदी येणार. काय येईल असं आहे, त्यांना अपोजिशन इतकं वीक आणि फ्रॅगमेंटेड आहे की त्याच्यामध्ये BJP शिवाय पर्यायच नाही आहे. आता 4 तारखेला कळेलच ना. हे बघा, आम्हाला कोणतं वाटतंय हा प्रश्न नाही आहे, कोणतं येणार हे आम्हाला ढळढळीत दिसतं आहे की हा मोदी येणार. आता तुम्हाला काय वाटतं? आम्हालाही मोदी येणार. तर काय येतील असं वाटतं? काय त्यांनी पुष्कळ कामं केलेले आहे देशाकरता. देशात हां. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय फरक पडला? पुष्कळ फरक पडला. रोड झाले, बाकीच्या सवलती झाल्या, त्यात एज्युकेशनमध्ये कॉलेजेस उघडले त्यांनी, पुष्कळशा झाला. त्याच्या आधीच्या सरकारने 70 वर्ष काय केलं? काही नाही. नुसतं फक्त पैसे खाणं आणि बाकी काही नाही. म्हणजे त्यांना कसं काय माहिती हे भ्रष्टाचारी आहे ते? काय उघड आला का काही भ्रष्टाचार? नाही. मग ही काही ज्येष्ठ मंडळी आहेत जे रोजच जॉगिंगला येतात, चालायला येतात, अनायासे आपल्याला भेटलेले आहेत चहाच्या कट्ट्यावरती. काका, तुम्हाला काय वाटतं कोणतं सरकार येईल? BJP. दुसरं कोण येणार? काय येईल वाटतं? दुसरं कोणी नाहीच आहे हो. हे सगळे मागच्याच इलेक्शनमध्ये वाईप आऊट झाले आहेत सगळे. 19 सालीच कोणी सगळे संपलं आहे सगळं. बरं, संपले का संपले? संपले. स्वतःहून संपले. त्यांचं कर्तृत्व तसं होतं, सगळ्यांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. त्यांना काही बोलू द्यावं. त्यांनी काही बोललं म्हणून काही फरक थोडीच पडतो ते. पुण्यामध्ये कोणता उमेदवार येईल वाटतं? पुण्यामध्ये BJP. दुसरं कोण आहे? BJP. हो. तुम्हाला काय वाटतं काका, कोणतं मला उमेदवार येईल? अवघड वाटतं यावर्षी, म्हणजे मेजॉरिटी मिळायला. बरं. शेवटी 270 272 आहे, तेवढं होऊन जाईल. देशातलं म्हणतं. देशातलं म्हणतात. का बरं, का वाटलं असं? कारण विरोधक थोडेसे एकवटलेले आहेत, थोडेसे. त्यांच्यात आपापलं फ्रॅगमेंटेशन आहे, पण ते एकत्र झालेत. आणि मला तरी असं वाटतं की होईल, कारण यांचं जरा हुकुमशाहीकडे चाललेलं आहे असं वाटतं. पुण्यामध्ये वाद येणार आमचा मुरली. काय कशा? कारण का की त्यांनी काम चांगलं केलं आतापर्यंत बरेच वर्ष, आणि लोकांच्या संपर्कात राहिले. देशामध्ये BJP बॅकफूटला जायचं कारण काय वाटतं? कारण तुम्ही म्हणाल तर पॉलिसीज म्हणा त्यांच्या काही, किंवा काही लोकांना वर करायचं, बाकीच्या लोकांना उलटं बोलायचं. आता इलेक्शनच्या प्रोपोगंडा तुम्ही बघितला, तर इतका घाण आम्ही कधीच बघितला नव्हता BJPकडनं. इतकं वाटेल ते बोलत होते ते सगळे लोक. तेच म्हणायचं की महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण झालं त्याचा फटका बसणार आहे. तर त्याचा फटका त्याला नक्कीच बसेल. आणि जे विरोधक म्हणत आहेत की केवळ उद्योजकांच्या, ठराविक उद्योजकांच्या घशामध्ये सगळं चाललेलं आहे आणि कॉमन जो माणूस आहे आणि भरडलं जातं. उद्योजक आहेत ते भरडले जातात. बरोबर आहे. GST वाढलेलं आहे. काय मला एक तुम्हाला सांगा तुम्ही, हे जे पहिल्यांदा कोणाला चाललं होतं, कोका कोला, पेप्सी सगळे बाहेरचे लोक होते. आता आपल्या देशातले लोक आहेत, ते देशातल्या लोकांना जर पैसे मिळत असतील, चुकीचं की बरोबर, परंतु हा प्रश्न नाही. पण तुमच्या देशातच पैसा येतो. तुम्ही आत्तापर्यंत बाहेरच्या देशात लोकांना त्यांच्या घशात पैसे टाकत होता, त्यावेळेस तुम्हाला लोकांना राजा नाही वाटलं का? त्यावेळेस का नाही आरडाओरडा केला? आता का बरं आरडाओरडा करता? आपल्या देशात राहू त्यांना पैसे ते, आणि ते चांगलं काम, त्यांच्याशी कितीतरी पटीने चांगलं काम करता येतं. हे लोक अडाणी अंबानी बाहेरच्यांपेक्षा कितीतरी पटीने चांगलं काम करतात. आणि त्यांनी काय केलं आहे, फक्त फूडवरती आहेत सगळे. कन्स्ट्रक्शन, इंजिनिअरिंगमध्ये किती लोक आहेत. आपल्या ते L&T बघा, वालचंदनगर बघा, किती चांगले कामं करत आहेत सगळे. L&T तर बाहेरची कंपनी आहे, जर्मन कंपनी. सगळेच बाहेरचे काम, बाहेर पण कामं घेतात. पण इथे आपल्या भारतात हा जो तुम्ही म्हणता की लोकांच्या घशात घातले सगळे पैसे, उद्योग, काय विरोधक काय आणि तुम्ही मीडियावाले काय? तुम्ही मीडियावाले त्यांना काढायला लावत असा त्यांना. तुम्ही मीडियावाले काय चुपचाप बसतात काय? मीडियावाले
तर हे तुम्हाला काय वाटतं की काय 100% मोदी रे. ऑपोजिशनमध्ये कोण एवढं शिकलं सवरलेलं आणि ज्याच्याकडे विजन आहे देशासाठी कोणाचकडे नाही आहे. ते बघ आता त्यांची एकी तरी कुठे आली, सगळे एकमेकांचे पाय खेचतात. बीजेपीने जे आत्ता राजकारण केलं आहे फोडाफोडीचं ते हे फोडाफोडीचं नाही आहे, त्यांनी नाराज होऊन ते वेगळे झालेले आहेत. कोणी फोडाफोडी केलेली नाही आहे. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे तिकडे गेला. विरोधक तर म्हणतात की हे सगळे विरोधकांना- भ्रष्टाचारी का घेतले मग तुम्ही कुठे कोण भ्रष्टाचारी घेत सांग ना. महाराष्ट्रातलं सरकार कोण घेतलं, कोणाला घेतलं सांग ना. भ्रष्टाचारी कुठे घेतलंय? त्यांची सगळ्यांची जप्ती केलेली आहे. आज आरोप करता उद्या पक्षात घेता उदाहरणार्थ पक्षात सगळ्यांना क्लीन करून घेतलं आणि सगळ्यांवर केसेस चालू आहेत आणि जे काय आहे ते जप्त केलेलं आहे त्यांच्या साखर कारखाने वगैरे. हे माहिती आहे का तुम्हाला? ते मीडियाने चांगल्या गोष्टी जरा लोकांना दाखवलं ना तर अजून जोरात बीजेपी निवडून येईल. तुम्ही सगळं निगेटिव्ह दाखवत आले. बरं हे काही ज्येष्ठ मंडळी होती ज्यांनी आपले विचार मांडले की देशामध्ये कोणतं सरकार येईल, पुण्यामध्ये कोणता उमेदवार येईल. मीडियाबद्दल देखील त्यांचे खूप चांगले विचार आहेत, ते देखील मांडलेले आहेत. तर नव भारत नवराष्ट्रतर्फे आम्ही कोथरूड पुणे.